तर हाय गाईज, शुभ सकाळ. तर आपली सकाळ गुडगुडच असते. तर मग चला, मग आज मी आणि माझा मुलगा आणि माझा नवरा आम्ही तिघं चाललो आहे पांडवकालामधले शिव मंदिर अंबरनाथला. आणि डोंबिवलीमधून ओला केला की आज ओला कसा पटकन झाला आणि ओलामध्ये बसलो आणि चला मग आपण शिव मंदिर शिवचे दर्शन घ्यायला निघालो. पटकन अर्ध्या तासाच्या आत आम्ही इथे पोचलो. ज्योतिष पण होते इकडे, बरेच स्टॉल पण लागलेले आणि हा परिसर बघून तर इतका छान वाटला ना. आतमध्ये शिरल्या काय तुम्हाला सांगू, तुम्ही नक्की जावा, नक्की भेट द्या इकडे या मंदिराला. आणि हा जो एक ब्रिज असा होता ना, तिथे एवढं पाणी आणि ते सुंदर वाटत होतं, जसं का धबधब्या जसं पाणी आहे. पण छान वाटत होतं त्या ब्रिजवरून जाते वेळेस मला. बाकी काही नाही. आपण काय करतो माहिती आहे का, आपण पब्लिकचे घाण करून ठेवतो. एवढा सुंदर परिसर आहे ना, कचरा खातात टाकतात, पाण्यासुद्धा एवढी घाण करून ठेवली आहे ना. तर का म्हणून आपण मग हारं फुलं आणायची की कचरा तिथेच टाकायचा, खाणं तिथेच टाकायचं, डस्टबिनमध्ये टाकायचं, नाही तर तोच कचरा आणायचा आणि डस्टबिनमध्ये टाकायचा. तर राहू दे, हे तर माझं चालणारच, मला आवडत नाही. आता पुढे तर मी बघते बघा, आता मंदिरच्या एंट्रीला आम्ही गेलो आणि असे हे मस्त स्टॉल लागलेले आणि समोरच आपले एक बाबा उभे होते. ठीक आहे, बाबा उभे राहिलेले आणि आतमध्ये घुसतात तर काय तो मंदिरचा परिसर, तो मंदिर बघून एवढं छान वाटलं की प्रसन्नच झालं की खरंच खूप छान आहे. हां, पण एक आहे, मंदिरच्या आजूबाजूला जरा एकदम क्लीन आहे, स्वच्छ आहे, एकदम म्हणजे मंदिरच्या आतमध्ये स्वच्छ आहे, ते घाण नाही केलेलं. पण अगदी काही ठिकाणी असं घाण करून ठेवलं. तर हा मी आतमध्ये गेल्यावर का काढते माहिती आहे का, कारण का हे पिलरवर जे कोरीव काम केलं आहेत ना, ते एवढे सुंदर आहेत ना, अगदी म्हणतात ना नाका डोळ्यापासून व्यवस्थित काम केलं आहे. छान वाटलं हे मंदिर मला. आणि गाभारात काढणार नव्हते मी व्हिडिओ, पण का माहिती आपण आता परत केव्हा येऊ माहिती नाही आहे. पण मग मी गाभारात पण एक व्हिडिओ काढला. त्याला म्हणजे लाईनीत एकच लाईन आतमध्ये जायला ना, एकच लाईन बाहेर यायला होता, एवढीचाच रस्ता होता आणि गाभारामध्ये खाली जायचं होतं. तर हे मंदिर आहे ना बघा, आता आम्ही लाईन लावली, आतमध्ये गेलो आहे, अगदी आत खोलवर अगदी म्हणजे शिवलिंग आहे ते शंकराचं. तर तुम्हाला मी अजून पुढे दाखवते. ते शिवलिंग खाली आहे आणि वरती जो गाभार आहे ना, तो अगदी गोल टाईप आहे आणि ओपन आहे. म्हणजे पाणी जरी पडलं, ऊन जरी आलं, ते एकदम शंकराच्या पिंडीवर, म्हणजे म्हणूनच ते पावसात जास्त भरत असावं. तर दर्शन वगैरे केले आणि हे परिसराचा फोटो वगैरे काढला आम्ही, व्हिडिओ वगैरे काढला. कारण का हिरवंगार एवढं सुंदर होतं, ऊन नव्हतं मेन तर. नवऱ्याची मजा झाली, कारण का त्याला मंदिर खूप आवडतं जाणं. आणि इकडचीच एक पाठीमागे अशी एक वेगळीशी जागा होती. त्याला म्हटलं चल आपण बघूया तिथे काय आहे. तर निघालो मी आणि मी मुलं बोलले निघालो तर एक स्टॉल होता मस्तपैकी. ते मावशी आहे ना, अगदी झोपलेल्या बिचाऱ्या, खूप थकलेल्या वाटतं त्या, म्हणून आम्ही काही घेतलं नाही. झोपू द्या म्हटलं, मावशी झोपा. आणि मग पुढे निघालो. म्हटलं ना कचरा आहे बघा, ह्या साईडला वगैरे कचरा आहे, पाण्यामध्ये खूप कचरा काढून ठेवला आहे. आणि ते ना त्याच्या मध्यभागी अगदी ना शिवलिंग पण आहे आणि त्रिशूळ वगैरे आहे. ही मुलं पण त्या पाण्यात खेळत होते. आणि इकडे काही छोटे छोटे मंदिर आहे, शनी मंदिर आहे, छोटे असे मंदिर आहेत. आणि इथे बाजूलाच एक झाड होतं, तिथे म्हणजे एक चुनरी सगळीकडे लावल्या होत्या अशा. ते का लावलेलं काय माहिती, पण लावलेल्या होत्या. हां, तर पुढे काय पाहायचं होतं आपल्याला, मंदिरात गेलो, तिथे पण मंदिराचा दरवाजा बंद होता. मग आम्ही असंच थोडंफार इकडे आजूबाजूला बघितलं आणि आम्ही निघालो. तर